हॅलो स्टुडंट, वेलकम ऑल ऑफ यू. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण ETS आणि त्याचे सिग्निफिकन्सेस पाहिले होते. इथे तुम्हाला यूज ऑफ ब्रेन पॉवरमध्ये क्वेश्चन काय विचारले बघा. डू द प्लांट्स ब्रीथ लाईक ॲनिमल्स, म्हणजेच वनस्पती प्राण्यांसारखंच ब्रीदिंग करतात का? इफ येस, हाऊ अँड व्हाय. आता प्लांट हे काय तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, तुम्हाला माहिती आहे. प्लांट हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरेक्टरिस्टिक्सच आहे की ते काय करतात, ब्रीदिंग करतात. म्हणजे प्लांट्स हे ब्रीथ करतात, ठीक आहे, ब्रीदिंग करतात. मग आन्सर तुमचं येस असणार आहे. पण पुढं क्वेश्चन असा विचारला, इफ येस, हाऊ अँड व्हाय, कसं आणि का करतात. आता तुम्हाला कारण मी सांगितलं, व्हायचं कारण काय येणार आहे, बिकॉज प्लांट्स आर लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सो दे रिक्वायर एनर्जी फॉर डिफरंट फंक्शन्स, टू परफॉर्म द डिफरंट फंक्शन्स. जसे आपल्या बॉडीमध्ये वेगळ्या फंक्शन्स होत असतात, तशा प्लांटच्या बॉडीमध्ये जर फंक्शन्स होत असतात वेगवेगळे. आणि मग ते करण्यासाठी कशाची गरज लागते, एनर्जीची गरज लागते, बरोबर आहे. आणि आपण पाहिलं की याच्यामध्ये ऑक्सिजन महत्त्वाचं काम करतोय. म्हणजेच प्लांट्समध्ये सुद्धा रेस्पिरेशन होतं ॲनिमलसारखं. पण कशा पद्धतीनं होतं तर डिफरन्स आहे. ॲनिमल आणि प्लांटचं जर कंपॅरिझन आपण केलं तर त्याच्यामध्ये डिफरन्सिएशन आहे. का तर ॲनिमलमध्ये एक आपल्याला रेस्पायरेटरी सिस्टीम दिसते, रेस्पायरेटरी ऑर्गन्स प्रेझेंट असतात, स्पेशल असे ऑर्गन्स टिश्यू आहेत किंवा सिस्टीम अशी आहे की ज्याच्यामुळं काय होतं, रेस्पिरेशन होतं आहे. पण प्लांटमध्ये तसं आपल्याला दिसत नाही आहे, ठीक आहे. प्लांट्स डू ब्रीथ ॲज दे नीड एनर्जी फॉर अ व्हेरियस लाईफ प्रोसेसेस. त्याच्या बॉडीमध्ये ज्या लाईफ प्रोसेसेस होत असतात त्या सगळ्यासाठी त्याला कशाची गरज आहे रे, एनर्जीची गरज आहे. त्यामुळे ते रेस्पायर करतात, ब्रीथ करतात. पण त्यांना आपल्यासारखे स्पेशल ऑर्गन्स नाहीत. बट दे डू नॉट हॅव स्पेशलाइज्ड ऑर्गन्स फॉर रेस्पिरेशन ॲज इन ॲनिमल. ॲनिमलमध्ये जसे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत रेस्पिरेशन करण्यासाठी, तसे इथं आपल्याला प्लांट्समध्ये आढळत नाहीत. मग जे पार्ट्स आहेत, रूट, स्टेम, लिव्ज, तुम्ही पाठीमागच्या लेसनमध्ये शिकलाय की लिव्जवर स्टोमाटा, जे लहान लहान पोर्स असतात, ओपनिंग असतात, त्याला स्टोमाटा असं म्हटलं जातं. आणि ह्या स्टोमाटामार्फत एक्सचेंज ऑफ गॅसेस होत असतात. गॅसेसचं एक्सचेंज करण्यासाठी ते उपयोगी पडतं. बार्कवर लेंटिसेल्स असतात, रूट आणि स्टेमवर पेरेन्कायमा सेल्स ह्या लूजली पॅक्ड असतात. त्यामुळं गॅसेस एक्सचेंज करण्यासाठी मदत होते. म्हणजे सेम ॲनिमलसारखंच रेस्पिरेशन, म्हणजे असं होत नाही आहे. बऱ्याच जणांना एक वेगळी कन्सेप्ट आहे की ॲनिमल्स ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडतात आणि प्लांट त्याच्या अपोजिट करतात, असं नाही. प्लांटसुद्धा रेस्पिरेशन करत असताना ऑक्सिजनच घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो, हे लक्षात घ्या. पण कार्बन डायऑक्साईड तो यूज का करतोय तर फॉर द फोटोसिंथेसिस. मागच्या लेक्चरमध्ये तुम्ही पाहिलं असेल की कार्बन डायऑक्साईड कमी असेल तर फोटोसिंथेसिसवर काय परिणाम होतो. विदाउट CO2 प्लांट कॅनॉट मेक इट्स ओन फूड. म्हणजे CO2 इसेन्शियल आहे, पण तो फोटोसिंथेसिससाठी आहे, रेस्पिरेशनसाठी नाही. रेस्पिरेशन होत असताना प्लांटमधून CO2च इव्हॉल्व होत असतो आणि O2 कंझ्युम केला जातो किंवा इनहेल केला जातो. ओके, सगळ्यांचं क्लिअर झालं. आता इथे खाली प्रश्न बराच वेळा विचारला जातो, तो म्हणजे हा रेस्पायरेटरी कोशंटवर, बरोबर. हे बाकीचं काही नाही. रेस्पायरेटरी कोशंट म्हणजेच काय, ह्याच्यावर MCQ किंवा शॉर्ट नोट विचारली जाते. याच्यावर तर तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली, ती ॲक्टिव्हिटी करायला सांगितली. आणि इथं ज्या आपण स्टेप बघितल्या होत्या की ऑक्सिडेशन जे होतं आहे ते कशा पद्धतीनं कोणकोणत्या स्टेप्समध्ये होतं आहे आणि प्रत्येक ठिकाणी एनर्जी कशी युटिलाइज केली जाते, वापरली जाते, तो हा पॉईंट आहे. आपण जो पॉईंट घेतोय महत्त्वाचा तो म्हणजे जो काही रेस्पायरेटरी क्वेश्चनचा आहे तो, ठीक आहे. त्याच्यामध्ये थिंक अँड कम्पेअरमध्ये काय म्हटलं आहे बघा. कंपॅरिझन ऑफ ओव्हरऑल इक्वेशन्स ऑफ फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन शो दॅट टू सम एक्सटेंट टू प्रोसेसेस आर रिव्हर्स ऑफ इच अदर. आता तुम्ही रेस्पिरेशन शिकलाय, फोटोसिंथेसिस शिकलाय, मग या दोन्हीचे जर इक्वेशन्स आपण टोटल पाहिले तर असं आपल्याला काय येतं की या दोन्ही प्रोसेसेस एकमेकांच्या रिव्हर्स आहेत. कशा रिव्हर्स आहेत म्हणजे फोटोसिंथेसिसमध्ये ग्लुकोज तयार केलं जातं, बरोबर आहे, ग्लुकोज तयार केलं जातं. रेस्पिरेशनमध्ये तेच ग्लुकोज ब्रेकडाऊन करून एनर्जी रिलीज केली जाते. म्हणजेच हे जे इक्वेशन्स आहेत हे एकमेकांचे कसे म्हणू शकतो आपण, रिव्हर्स आहेत. खाली दिले बघा, फोटोसिंथेसिस इन्व्हॉल्व रिडक्शन ऑफ CO2 टू ग्लुकोज. काय म्हणले बघा, CO2चं रिडक्शन होत आहे फोटोसिंथेसिसमध्ये. फोटोसिंथेसिस इन्व्हॉल्व ऑफ रिडक्शन ऑफ
CO2 टू ग्लुकोज, CO2चं रिडक्शन होऊन काय तयार होत आहे, ग्लुकोज तयार होतो फोटोसिंथेसिस मध्ये. तर रेस्पिरेशन मध्ये त्याच ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होत आहे. ओके, ते लक्षात, त्याच ग्लुकोजचं काय होतं रे इथं, ऑक्सिडेशन होत आहे. ते लक्षात, इथे बघा मी पॉइंट आउट करते, एवढा पॉइंट लक्षात घ्या. फोटोसिंथेसिस इन्व्हॉल्व रिडक्शन ऑफ CO2 टू ग्लुकोज अँड रेस्पिरेशन काय करतं, त्याच ग्लुकोजचं ऑक्सिडेशन करत असतं. ठीक आहे, पुढं आता रेस्पायरेटरी क्वेश्चन, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, याच्यावर शॉर्ट नोट किंवा MCQ सुद्धा विचारले जातात. मग प्रत्येकाचा रेस्पायरेटरी क्वेश्चन काय. आता क्वेश्चन म्हणलं की तुम्हाला माहिती आहे, आपण भागाकार केल्यानंतर जो भागाकार येतो त्याला आपण क्वोशंट असं म्हणतो. मग आता इथे बघा, इथं रेशो तुम्हाला दाखवायचा आहे. कसा रेशो दाखवायचा आहे, रेशो म्हणजे गुणोत्तर. आता कुणाचं कुणाशी गुणोत्तर हे महत्त्वाचं आहे. गुणोत्तर पहिल्यांदा कुणाचं घ्यायचं आहे, द रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ CO2 रिलीज. एवढंच करते मी. CO2 जो बाहेर पडणार आहे, जेवढ्या व्हॉल्यूममध्ये रेस्पिरेशन करत असताना जेवढा CO2 बाहेर पडतो त्याचा रेशो अपॉन काय म्हणणार आहे आपण, व्हॉल्यूम ऑफ O2 कंज्युम्ड इन रेस्पिरेशन. रेस्पिरेशन करत असताना वापरला गेलेला O2. म्हणजेच मॅथमॅटिकली आपण असं लिहू शकतो, RQ इज इक्वल टू, RQ मीन्स रेस्पिरेटरी क्वोशंट, RQ इज इक्वल टू रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ CO2 रिलीज, किंवा इव्हॉल्व सुद्धा म्हणू शकता. बघा, RQ इज इक्वल टू रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ CO2 रिलीज अपॉन व्हॉल्यूम ऑफ O2 कंज्युम्ड. म्हणजे O2 खाली येणार आहे, CO2 वर येणार आहे. ओके, हा रेशो असतो. त्या रेशोला काय म्हटलं जातं, रेस्पायरेटरी क्वोशंट असं म्हटलं जातं, किंवा रेस्पायरेटरी रेशो सुद्धा म्हटलं जातं. डेफिनेशन येत आहे बघा, रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ CO2 रिलीज टू द व्हॉल्यूम ऑफ O2 कंज्युम इन अ रेस्पिरेशन इज कॉल्ड द रेस्पायरेटरी क्वोशंट और रेस्पायरेटरी रेशो. आता प्रत्येक सबस्ट्रेटसाठी हा सारखाच असेल का, नाही. इट डिपेंड्स ऑन द टाइप ऑफ रेस्पायरेटरी सबस्ट्रेट. सबस्ट्रेट कोणता आहे, मग तो ग्लुकोज आहे, प्रोटीन आहे, फॅट आहे, कुणाचं ऑक्सिडेशन करायचं आहे याच्यावर रेस्पिरेटरी क्वोशंट डिपेंड असतो. म्हणजे इथं डिपेंड कसा म्हणू शकतो आपण, व्हेरिएबल म्हणू शकतो. ठीक आहे, कार्बोहायड्रेटचा रेस्पिरेटरी क्वोशंट काय येतो रे, 1 येतो. लक्षात ठेवा बऱ्याच वेळा. MCQ तुम्हाला मग सांगतो की MCQला क्वेश्चन येतो, कार्बोहायड्रेटचा रेस्पिरेटरी क्वोशंट 1 येतोय. म्हणजेच मला सांगा, भागाकार केव्हा 1 येतो रे, ज्या वेळेस ज्या संख्येला आपण भागणार आहे ती संख्या, बरोबर आहे, ज्या संख्येने भागणार आहे ती संख्या आणि ज्या संख्येला भागणार आहे ती संख्या समान असेल, म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर जर सेम असेल तर आन्सर काय येतं, 1 येतं. फॉर एक्झाम्पल 5/5 असं असेल तर आन्सर काय येतं रे, 1 येतं. तिथं काय आपण 0 म्हणतो का, नाही. जे सेम असेल तर याचा अर्थ कार्बोहायड्रेट ज्यावेळेस सबस्ट्रेट यूज केला जातो त्यावेळेस जेवढा O2 कंज्युम केला जातो तेवढा CO2 काय केला जातो, रिलीज केला जातो. 6 O2 कंज्युम केला जात असेल तर 6 CO2 काय होतोय, रिलीज होतोय. म्हणून कार्बोहायड्रेटचा रेस्पिरेटरी क्वोशंट काय असणार आहे, 1 असणार आहे. ओके, बघा, कारणही त्यांनी दिले, बिकॉज व्हॉल्यूम ऑफ CO2 रिलीज्ड इज इक्वल टू द व्हॉल्यूम ऑफ O2 कंज्युम. CO2 जेवढा बाहेर पडतोय तेवढाच O2 काय केला जातोय, कंज्युम केला जातोय, ॲज शोन इन द इक्वेशन. तुम्हाला इक्वेशन मध्ये आहे पुढे. त्याच्यानंतर आता हे झालं कार्बोहायड्रेट बद्दल. फॅट आणि प्रोटीन बद्दल काय सांगाल, फॅट आणि प्रोटीनचा पण एक असतो का, तर नाही, हा डिफरंट आहे. फॅट आणि प्रोटीनचा जो रेस्पिरेटरी क्वोशंट असतो तो 1 पेक्षा लहान असतो, लेस दॅन 1. कार्बोहायड्रेटचा 1 आहे, याचा अर्थ दोन्ही क्वांटिटी सेम आहेत. पण इथं मात्र फॅट असेल किंवा प्रोटीन असेल याचा रेस्पिरेटरी क्वोशंट 1 पेक्षा काय असतो रे, लहान असतो. कारणही त्यांनी दिले की इथं जेवढा O2 कंज्युम केला जातो त्याच्यापेक्षा CO2 कमी रिलीज होतोय, लेस दॅन. CO2 काय आहे, लेस आहे, कुणापेक्षा, O2 कंज्युम्ड. O2 कंज्युम्ड म्हणजे O2 जास्त असतो, कारण O2 आपण खाली लिहितोय, डिवायडेड बाय आहे. आणि मग डिवायडेड बाय जर तुम्हाला माहिती आहे की 5/10 असं लिहिलं, 5/10, 5 ही लहान संख्या, 10 ही मोठी संख्या, याचा अर्थ आन्सर कसं येणार आहे, पॉईंटमध्ये येणार आहे.
एकपेक्षा लहान असणार आहे. तसंच इथं फॅट असेल किंवा प्रोटीन असेल ह्याचा रेस्पायरेटरी रेशो आहे किंवा कोशंट आहे तो 1 पेक्षा कमी असतो. कारण हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की जेवढा O2 आहे त्याच्यापेक्षा CO2 कसा लागतो, कमी लागतो. ओके, त्याच्यानंतर दिलाय बघा त्यांनी फॅटसाठी मी मार्क करते बघा. फॅटचा आहे जवळजवळ अबाउट म्हणले 0.7. ओके, तर प्रोटीनचा 0.9 आहे. रेस्पायरेटरी कोशंट लक्षात ठेवा. कार्बोहायड्रेट 1, फॅट 0.7 अबाउट म्हटलं आणि प्रोटीनचा जवळजवळ 0.9 एवढा असतो. हे झालं एरोबिक रेस्पिरेशनबद्दल. आता तुम्हाला अनॉर्बिक रेस्पिरेशनमध्ये कसं असेल तर अनॉर्बिक रेस्पिरेशन म्हणजेच काय रे, त्याच्यामध्ये ऑक्सिजन कमी असतो किंवा इन ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन म्हणतो आपण. म्हणजेच इथं CO2चं प्रमाण जास्त असणार आहे डिवायडेड बाय 0. ऑक्सिजन 0 असणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे कोणत्याही संख्येला 0 ने गुणलं की उत्तर 0 नाही म्हणत आपण, त्याला इन्फिनिटी असं म्हणतो. काय म्हणतो? इन्फिनिटी असं म्हणतो. म्हणजे अनॉर्बिक रेस्पिरेशनमध्ये जो रेस्पायरेटरी कोशंट येतो तो नेहमी इन्फिनिटी असतो. कारण इथं फक्त काय होतो रे, CO2 इव्हॉल्व होतो, ऑक्सिजन घेतला जात नाही. ओके, खूप इंटरेस्टिंग आहे खरं. ॲक्च्युली तुम्हाला शॉर्ट नोट्सला सुद्धा विचारू शकतात किंवा हे MCQला विचारू शकतात. याची सिग्निफिकन्स, आता रेस्पिरेशनचे सिग्निफिकन्सेस काय, फोटोसिंथेसिसचे सिग्निफिकन्स जसं तुम्ही शिकलात तसेच रेस्पिरेशनचे सुद्धा आहेत. रेस्पिरेशन प्रोव्हाइड एनर्जी फॉर सिंथेसिस ऑफ बायोमॉलिक्यूल. आता तुम्हाला माहिती आहे रेस्पिरेशन होते, आपण पूर्ण लेसन बघितलंय. त्यातून काय मिळते रे आपल्याला? एनर्जी मिळते. आणि एनर्जीचा वापर कशासाठी केला जातो? फॉर सिंथेसिस ऑफ बायोमॉलिक्यूल. बायोमॉलिक्यूल सिंथेसाइज करण्यासाठी ही एनर्जी जी रेस्पिरेशनमधून मिळते ती वापरली जाते. ठीक आहे, आता मग वेगवेगळ्या प्रोसेसेस आपल्या बॉडीमध्ये आहेत. कोणकोणत्या बघा. इट इज ऑल्सो सोर्स ऑफ एनर्जी फॉर अ सेल डिव्हिजन, ग्रोथ, रिपेअर, रिप्लेसमेंट ऑफ वर्न आउट पार्ट, मूवमेंट, लोकोमोशन एक्सेट्रा. आपली ग्रोथ होत असते बॉडीमध्ये, बरेचसे पार्ट, सेल, टिश्यू डॅमेज होत असतात, ते पुन्हा रिपेअर त्यांचं रिप्लेसमेंट करायचं असतं. मुवमेंट होत असते आपली, लोकोमोशन होत असतं आणि हे सगळं होण्यासाठी सेल डिव्हिजन होत असते. मग हे सगळं होण्यासाठी कशाची गरज आहे? एनर्जीची गरज. आणि ही एनर्जी आपल्याला कुठून मिळते? रेस्पिरेशनमधून मिळते. तिसरं, व्हेरियस इंटरमिडिएट ऑफ क्रेब्स सायकल आर युज्ड ॲज अ बिल्डिंग ब्लॉक ऑफ सिंथेसिस ऑफ कॉम्प्लेक्स कंपाऊंड. आता इथे मी दुसऱ्या पॉईंटवर पुन्हा एकदा येते. आताची जी कंडिशन आपण कोविड-19मध्ये बघतोय की ऑक्सिजन न मिळाल्यामुळं पेशंट दगावले जातात. ऑक्सिजन न मिळाल्यामुळं, बरोबर आहे. कारण ऑक्सिजन शिवाय पुढची प्रोसेस होऊ शकत नाही आहे. ऑक्सिजन बॉडीला इसेन्शियल आहे एनर्जी रिलीज करण्यासाठी, तो तेवढाच इसेन्शियल आहे. तुमच्या लक्षात आलं असेल. तिसरा पॉईंट आहे व्हेरियस इंटरमिडिएट ऑफ क्रेब्स सायकल आर युज्ड ॲज अ बिल्डिंग ब्लॉक ऑफ सिंथेसिस ऑफ अदर कॉम्प्लेक्स कंपाऊंड. आपण क्रेब्स सायकल बघितली. त्या क्रेब्स सायकलमध्ये फक्त एनर्जीच रिलीज झाली नाही रे, तिथं काय झालं रे, वेगवेगळे इंटरमिडिएट प्रोडक्ट तयार झाले. अल्फा किटोग्लुटारेट झाला, सक्सिनिल कोएन्झाइम ए झालं, असे काही इंटरमिडिएट प्रोडक्ट्स तयार झाले ज्याचा वापर दुसरे काही कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार करण्यासाठी बॉडीमध्ये वापर केला जातो. पुढे, कपल्ड विथ फोटोसिंथेसिस इट हेल्प टू मेंटेन द बॅलन्स बिटवीन CO2 अँड O2 इन द ॲटमॉस्फिअर. जर आपण फोटोसिंथेसिस बरोबरची तुलना केली तर आपल्या असं लक्षात येतं की फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन ह्या दोघांच्यामुळं ॲटमॉस्फिअरमधला CO2 आणि O2 बॅलन्स केला जातो. इट मेंटेन कपल्ड विथ फोटोस, म्हणजे फक्त रेस्पिरेशन नाही तर फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन ह्या दोन्ही प्रोसेसेस काय करतात तर ॲटमॉस्फिअरमधला CO2 आणि O2 बॅलन्स करण्याचं काम करतात. ओके, देन फिफ्थ वन, एनॉर्बिक रेस्पिरेशन, दॅट इज अ फर्मंटेशन. आपण बघितलं हे, आता एरोबिक बघितलं. एनॉर्बिकमध्ये काय म्हणतोय आपण तर फर्मंटेशन ही जी प्रोसेस आहे ती वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये यूज केली. 9th-10th मध्ये तुम्ही शिकलाय फर्मंटेशन म्हणजे एनॉर्बिक रेस्पिरेशन कशा किंवा मायक्रोबचा यूज कुठं केला जातो. मग वेळा डेअरीज असतील, बेकरीज असतील, डिस्टरीज, लेदर इंडस्ट्रीज, पेपर इंडस्ट्रीज एक्सेट्रा. ह्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये ह्या फर्मंटेशनचा वापर म्हणजेच एनॉर्बिक रेस्पिरेशन वापरलं जातं. आणि 6 पॉईंट तुम्ही पुन्हा करू शकता. एनॉर्बिक रेस्पिरेशन इज यूज इन अ कमर्शियल प्रोडक्शन ऑफ, इथं 6 पॉईंट तुम्ही करू शकता. इट इज यूज्ड इन ए कमर्शियल प्रोडक्शन ऑफ अल्कोहोल, ऑर्गॅनिक ॲसिड, विटॅमिन्स, अँटीबायोटिक एक्सेट्रा.
अल्कोहोल असेल, ऑर्गॅनिक ॲसिड, विटॅमिन्स, अँटीबायोटिक हे प्रोडक्शनसाठी सुद्धा ह्या एनॉर्बिक रेस्पिरेशनचा वापर केला जातो. ठीक आहे. आता तुम्हाला हे शोधून काढायचं ॲक्च्युली जुन्या पुस्तकामध्ये 12वीच्या आहे. तुमच्याकडे जर जुनं पुस्तक सापडलं तर बघा. कॅल्क्युलेट द आरक्यू फॉर डिफरंट रेस्पिरेटरी सबस्ट्रेट युझिंग ॲप्रोप्रिएट फॉर्म्युला. ओके, प्रत्येकाच तुम्हाला इथं सांगितलं डायरेक्ट आन्सर 1 आहे, ह्याचा 0.7, ह्याचा 0.9 असं तुम्हाला डायरेक्ट दिलं आहे. पण त्याचा तुम्हाला फॉर्म्युला, अप्रोप्रिएट फॉर्म्युला वापरून आरक्यू काढायला सांगितलं आहे. ठीक आहे. 12वीच्या जुन्या पुस्तकामध्ये तो आहे, तुम्ही बघू शकता. ह्यातलं काहीच कट नसल्यामुळं तुम्ही हा एक्सरसाइज बघा, कारण फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन हे दोन्ही लेसन नीट आणि CETसाठी फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्याकडं लक्ष द्या. ठीक आहे. आपण नेक्स्ट पार्ट, आता हा लेसन तर इथंच कम्प्लीट झालेला आहे. बघूया पुढच्या लेक्चरला नेक्स्ट पार्ट चालू करू किंवा नेक्स्ट लेसन स्टार्ट करू. थँक्यू.